मित्रांनो नमस्कार. आज मी सहज फिरता फिरता पुण्यातील मंडई तुळशीबाग येथे फिरस्त्यासारखा फिरत होतो. तिथे लोकांची गर्दी, दुकानांचा गोंगाट, गाड्यांचा आवाज, काही लोकांची खरेदी विक्री असं काही दृश्य चालू होतं. याच गर्दीत, या गोंधळात अशा या बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळत होत्या. अशा वस्तू की जे मी कधी न पाहिलेल्या किंवा पाहिलेल्या या वस्तू सगळ्या या ठिकाणी मिळत होत्या. हे सर्व पाहत असताना माझं लक्ष एका हातगाड्यावरती गेलं. पाहतो तर काय, ऊस विकतायत. त्या ठिकाणी ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून एका प्लास्टिक पिशवीत भरलेले होते. साधारण 250 ते 300 ग्रॅमचे असतील. त्याची किंमत किती तर 30 रुपयाला एक पॅकेट होतं. हे बघून माझ्या मनात एक विचार आला. तर तो विचार कोणता? जे की एका ऊसाचं कांड शेतात घाम, कष्ट, मेहनत, ऊन, वारा, पाऊस सहन करून मोठं होतं आणि तो आज बाजारात तुकडे करून विकला जातो आणि त्यातून 150 ते 200 रुपये मिळतात. आज समजलं. पण हा कधी विचार केला आहे का कोणी की ज्याच्या कष्टावर हा ऊस उगवतो त्या शेतकऱ्याला किती मिळत असेल? यामागचा सांगण्याचा उद्देश एकच की ऊसाचे तुकडे करून 200 ते 300 रुपये नफा मिळवला जातो, तर मग शेतकरी भावासाठी आणखी का झुंजतोय? शेतकरी जेवढा कष्ट करतो त्याच्या कष्टाला योग्य तो भाव मिळालाच पाहिजे. आज मला या छोट्या पॅकेटने मोठा धडा शिकवला आहे. किंमत वस्तूची नसती, किंमत असते ती मेहनतीचीच असते.